तर आज आपण बनवणार इमली आणि खजूरची चटणी। तर मी रात्रीचे चिंच आणि खजूर भिजत घातलेलं आहे। हे बघा, खजूर पण छान सॉफ्ट झालेला आहे आणि चिंच पण सॉफ्ट झालेली आहे। त्याला आपण चमच्याने छान असं मॅश करून घेऊ। खजूरला आणि चिंचला मी केलंय आधीच, आणि यातल्या खजूरमधल्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत। हे बघा, 7, 8, 8, 10 खजूर घेतलेत मी चिंचेच्या प्रमाणे, आणि आता हे चाळणीने आपण चाळून घेऊ। तर मी हे म्हणजे स्टोर करण्यासाठी करत आहे। कधी भेळ वगैरे किंवा दही भल्ले केले आपण, तर वेळेवर चटणी बनवायचा कंटाळा येतो, तर अशी बनवून ठेवायची। खूप छान राहते 15-20 दिवस, महिनाभर, जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचे तेवढे दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते आणि खायला पण खूप टेस्टी होते। तर भेळ वगैरे करतो आपण उन्हाळ्याची, तर त्याच्यात टाकायला किंवा दही भल्ल्यामध्ये, पाणीपुरी घरी जर बनवली तर चिंच अशी छान अशातून चाळणीतून चाळून घेतलेली आहे। चिंचेचा गर तयार झाला आहे। आता हे खजूर पण आपण करून घेऊ। तर याला पण असं चाळून घ्यायचं। तर चला मी चाळून घेते याला। तर बघू शकता आपलं खजूरचा पण गर रेडी आहे आणि चिंचेचा पण, आणि खजूरमध्ये बघा असं थोडंसं कळक वगैरे असतं ना खजूर, त्याचं असं निघते, म्हणून चाळणीनं असं चाळून घ्यायचं छान, म्हणजे छान आपलं गर निघणार, कचरं वगैरे बिलकुल नाही जाणार। कारण खजूर म्हणलं ना थोडंफार कडक राहतो, तर असं छान असं हे करून घ्यायचं, चाळून घ्यायचं। तर चला आता आपण याला छान शिजून घेऊ चटणीला। तर बघा आपला चिंचेचा गर, खजूरचा गर आणि गूळ, जिरा पावडर, मिरची पावडर, काळं मीठ, आपलं नाही काय ते म्हणतो आपण खडे ते, हे बघा असं काळं मीठ आणि साधं मीठ, आणि एक पॅन लागणार आहे। तर चला सर्वात आधी पॅन गरम करून घेते। सर्वात आधी चिंचेचा गर टाकला आहे मी, आणि आता खजूरचं टाकते। तर आधी सगळे दोन्ही गर मिक्स केलेले आहेत, आणि याला थोडं शिजून घ्यायचं 2 मिनटं। खजूर आणि आपली चिंच छान एकजीव झाले पाहिजेत, आणि अशी छान मी काचेची भरणी पण वॉश करून ठेवलेली कालच। तर बघा एवढी अशी 200 ग्रॅमची, याला 1-2 उकळी येऊ देऊ, आणि नंतर मग आपले मसाले गूळ आपण याच्यात ॲड करूया। तर बघू शकता छान असे बबल येत आहे त्याला। तर बघा छान उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात गूळ टाकू। तर थोडा टाकला आहे मी, चेक करणार आंबट आहे की गोड, नंतर परत मग थोडासा गोड घालणार, कारण जास्त गोड पण नाही लागत ही चटणी, थोडीशी आंबट गोड पाहिजे। तर आपली मिर्च पावडर, तुम्ही याच्यात जिरं अख्खं जरी टाकलं तरी चालेल, तडका देऊन टाकायचं फक्त। हे भाजलेली जिरा पावडर आहे। आपलं काळं मीठ, आपलं रेग्युलर मीठ, बस एवढंच टाकायचं याच्यात, जास्त काही टाकायची गरज नाही आहे। आणि छान याला शिजून घ्यायचं आहे आता, जोपर्यंत छान अशी घट्ट होत नाही तोपर्यंत। आता गूळ टाकलं आहे ना आपण, त्याचं पण थोडंसं पाणी सुटेल, त्याला पाक येईल। तर चला घट्ट होईपर्यंत छान याला शिजू देऊया आपण। तर काळं मीठ नक्की टाका, खूप छान टेस्ट येते चटणीला।
तर आपली इमलीची चटणी रेडी आहे चिंचेची. बघा किती छान झालेली आहे आणि कलर पण छान आला आहे बघा. तर छान रेडी आहे. तर याला थोडं थंड, गॅस बंद केलं आहे मी आताच. तर याला थोडं थंड होऊ देते आणि नंतर मग भरणीत भरून ठेवते. गरम गरम कधीच काचेच्या भरणीत कुठलीच वस्तू भरायची नाही. काच जर जाड असेल तर ठीक आहे, पातळ जर असेल तर काच फुटू शकतो. तर असो छान आपली चिंचे चटणी रेडी आहे. कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग बाय.